सो हॅलो गाईस, स्वागत आहे आपल्या चॅनल ब्लॉगमध्ये. आजचं ब्लॉग सुरू करतोय घरून आणि आज आपल्याला जायचं आहे गाडी सुधारायला. ही इथे बाहेर गाडी उभी आपली, ती गाडी द्यायची आपल्याला सुधारायला. तर चला जाऊ तिला घेऊन आणि येऊ सुधरवून. सो गाईस, गाडीचं कॅम्प कॅन्सल झालेलं आहे कारण की आज पण ते दुकान उघडी नाही आहे. 5-6 दिवस झाले गाईस. त्यांना आज फोन लावला, ते म्हणे उद्या येऊ म्हणे. तर आता बघू उद्या होतं की नाही काम. 5-6 दिवस चालू आहे गाडीचं काम. खूप खराब झालेली गाडी. तर बघू उद्या आलं तर उद्या करू त्याचं काम. आता आपण करू जेवण बिवण आणि मग बघू शकत जायचे. सो गाईस, तर आम्ही 3 जण चाललेलो आहे आता बैलगाडा शर्यत बघायला. आम्ही म्हणजे आमच्या गावात तिथं फाट्यावरती माथ्यावरती दर रविवारी लागत असतं गाईस. तिथं कॉम्पिटिशन नाही, फक्त ट्रेनिंगसाठी चालू आहे. खूप दूर दूर खेड्यावरनं येतात बैलगाडा शर्यत. आपली दुकान गेली आत्ता मागं बघून घ्या. आणि आम्ही आता सध्या 3 जण चाललेलो आहे. हा पण एक ब्लॉगर आहे गाईस पुढचा आपल्या. तर आता आम्ही सध्या एका बिअर बारवरती थांबलेलो आहे. प्यायला नाही गाईस, त्यांचा डब्बा द्यायचा होता, गावातलेच ते आमच्या. तर त्यांना डब्बा देऊन दिलेला आहे आणि आता पुन्हा आम्ही निघलेलो आहे बैलगाडा शर्यत बघायला. सो गाईस, तर ही शर्यत आमच्या माथ्यावरती पहिलेपासून नाही चालू आहे गाईस. हे आत्ता काही 2-3 महिने झाले त्याच्यामुळं चालू झालेले आहे. कारण त्याच्या मागे एक स्टोरी आहे. मला असं ऐकू आलेलं आहे की पहिले जिथं लागत होतं तिथं जवळच एक शाळा होती. तर बैलगाड्याचे काही बैलांचे मालकाकडून बैल आवरल्याने गेले, त्याच्यामुळं ते बैल पळत शाळेमध्ये घुसले होते. त्याच्यामुळे त्यांना तिथून बंद करून इकडं पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना इकडं माथ्यावरती सुरू केलेलं आहे आता बैलगाडा. तर चला बघूया, खूप भारी बैल आलेले गाईस तिथं मोठाले. तर चला जाऊया आणि बघूया बैल. कुठे ओमेस जायला हा गाईस, दुकानवरती इमर्जन्सी कस्टमर आलं होतं, त्यासाठी त्याला अर्जंट गहू काढून दिले. 1.5 क्विंटल गहू होती गाईस त्याची, त्याचं काढून दिलेले. आणि आता आम्ही दोघं दुकान बंद करून चाललेलो आहे घरी. खूप फास्ट काढले गाईस गहू, त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही. तर आता चाललेलो आहे घरी. तर चला जाऊया घरी आणि चहा की पिऊया मस्त.